छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहाजपूर येथील शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या सततच्या पावसामुळे वैजापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, तूर, मका आणि बाजरी या पिकांचं मोठं नुकसान झालंय। पिकांच्या या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जबाजारी होऊन हवालदिल झालाय। यावेळी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तुटपुंजी मदत न करता हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर सरकारनं शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी आणि पिकांना चांगला भाव द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। 100% गेलेले आहे। याचं आता काही दुबार पेरणी करायला बी पैसे नाही शेतकऱ्याकडे। सगळे म्हणजे शेतकरी पहिलाच कर्जबाजारी झालेला आहे। कांद्याला भाव नाही, मक्काला भाव, कापूस बी आयात केलेला आहे। आता कापसाची परिस्थिती तीच आहे, त्याच्यामुळे आता 100% शेतकरी हवालदिल झालेला आहे। आंध्र प्रदेश सरकारनं 50,000 रुपये हेक्टरी कांद्याला अनुदान दिलेलं आहे। आपल्याकडे कांदे 500-600 रुपये क्विंटल चालले, तो खर्च सुद्धा निघत नाही। बियाचे भाव पाहिले 3,500-3,000 रुपये किलो आहे। आता सगळे म्हणजे शेतकरी आउटच झालेला आहे। कर्जमाफी याला आता काहीतरी पीक विम्याचे निकष बदललेले आहे, त्याच्यामुळे आता काही करताच येत नाही शेतकऱ्याला। नमस्कार, मी मच्छिंद्र संताराम मोडके, शहाजतपूरचा रहिवासी आहे। आमच्याकडं एक 4-5 दिवसापासून संततधार पावसामुळं हे शेतामध्ये जवळपास गुडघितकं पाणी तुंबलेलं आहे आणि आमची उपजीविका ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे। आम्ही प्रशासनाला जरी आम्ही मदतीची जरी मागितली तर प्रशासन आम्हाला किती मदत करणार आहे ते सर्वसूत आपण सगळे शेतकरी जाणत आहात। आम्हाला एक तर 100% शेतीमालाला भाव द्यायला पाहिजे शासनानं, पण हे शासन जे आहे तर सरकार विरोधी शासन आहे। हे काय करतं, ऐन टाइमवर कापूस आता यायचा टाइम आला कापूस आयात, सोयाबीनचा टाइम आला सोयाबीन आयात। आम्हाला मुलीचे शिक्षण, लग्न, आमचा उदरनिर्वाह या सर्व 100% आम्ही शेतीवर अवलंबून आहे। आणि त्यातल्या त्यात आम्हाला वरुण राजाची सुद्धा असा अवकाळी पाऊस होतो, वरुण राजा सुद्धा आमच्यावर कोपलेला आहे आणि प्रशासन सुद्धा आमच्यावर कोपलेलं आहे असं आम्हाला याच्यातून जाणवतंय। आम्ही मदत बी मागितली, शासन मदत किती देणार आहे आम्हाला? आपण प्रत्येक जण आपण पंचनामे करून मदत किती देणार? तुटपुंजी मदत देणार आहे। विम्याचे सुद्धा तुम्ही आता ज्या विषय होता त्या काढणी पश्चात विमा भेटणार आहे, त्याचा आम्हाला काय फायदा? इन्शुरन्स आम्ही भरून आम्हाला जर काढणी पश्चात जर विमा भेटणार असेल तर काय फायदा ते आमचं इन्शुरन्स करून? बाकीच्या व्यापाऱ्यासाठी जसं तुम्ही इन्शुरन्स येतं तसं शेतकऱ्यासाठी का नाहीये, हा माझा प्रश्न आहे सरकारला। वैजापूर तालुक्यातील शहाजतपूर येथे शहाजतपूर शिवारामध्ये सततच्या पावसाने या ठिकाणी अतिवृष्टी झालेली असून या ठिकाणी सर्वच शेतकऱ्याचे सर्वच पिकाचे नुकसान झालेले असून हे नुकसान भरून निघेल का आणि शासन यावर काही मदत करेल का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।